प्रमोद, जमली ना बिछाय जमली ना? हा हो बापू, हे बरं केलं खाली टाकलं. ह बरं, तसं सोफ्यावर मी बसले गेलं बापू. सोफा का आपला खराब आहे का? पॉस्ट सोफा आहे, महागाचा आहे असंही नाही. सोफा आहे आपला महागाचा, आपण बाबू तेच 8-10 जण येऊन राहिले म्हटलं. आणि आपल्या इकडचे 4-5 जण होतातच. तरी जवळ बॉल पण नाही केला. मोठ्या जवळ बॉल म्हटलं होतं. तर आता मोठे जवळ बॉल काय सांगा. पण बाकीले तिघाईली फोन करून सांगितलं, म्हटलं संबंध चालू आहे, दुसरी पाहिजे आहे. तुमच्या सुट्टीच्या तुमच्या प्रॉब्लेमच्या तुम्हाला सांगून नाही राहिलो. तर उद्या रागाचा धंदा नाही पाहिजे. नाही जवळ माणसं कशी राहतात बाबू, इकुडी मेरीन चिजबी मेरीन पडबी मेरी. सांगितलं तर म्हणतील आम्हाला 10-10 बोलावता का? नाही सांगितलं तर म्हणतील संबंध सुरू झाला साईचा आम्हाला फोनही नाही. अशी राहतात जवळ लोक. यायचेच घास यायच्याच तोंडात घाल लागतात. नाही नाही, तरी तुम्ही फोन करून द्यायला हवं होता बापू. दुसरी पाहिजे आहे ना. नाही नाही, बरोबर नाही. जवळ माणसं फुकले तर आपत्तीत ना. अरे हो ना, मग फोन केला ना पहिले फायदेच्या बाबतीत फोन केला. येऊन राहिले बा असं तसं 2 जण येऊन राहिले बा सांगितलं होतं. मग काय बा सांगत नाही तर काय. आता मी मोठ्या जवळ म्हटलं या म्हटलं. आता ते बँगलोरच्या पाहुण्याला सांगा तू संबंध परत यायला पुरती करायला. आपल्याला समजते. पण पहिले फोन करून सांगत म्हटलं या आता मग आग्रह नाही म्हटलं. शेवटच्या गेले यायला चालते म्हटलं. दुसरी पाहिजे आहे म्हटलं हे. मला नाही, मला सुट्टी जमणार नाही असं मनात म्हटलं मला हे माहिती आहे. पण तुला सांगितलं नसतं, तू तसाच फुगला असताना. अजून तुला घरा धरू आणा लागलं असतं म्हणून सांगलं म्हटलं गड्या. नाही नाही नाही, तसे जवळ बुवा तसे व्यवस्थित काम आहे तिघायचं आहे. म्हणजे जसं मोठे जवळ बुवा बरं हजरच असतात, कुठे द्यायचं काही टेन्शन नाही. पण हे तिघही जण पद्धतशीर आहेत नाही. हो पद्धतशीर म्हण लागते. आता ज्योत्नाच्या घरचाच जरा तेडेल काम आहे जरासं. ते नाही पाहुण्याचं काही नाही. ते तिचं बाबून ते जशी सटकेलंच आहे ते. पण ते आता कसं आहे आपल्याला म्हणता येत नाही ना. त्याच्यानं सारं हे आहे. पाहुण्याचं कलचं पण माय म्हणेन तसं, मा बाप म्हणेन तसंच आहे. त्याच्यानं तिला दर्शक हाय हेच. बाकी मोठे जवाई बा म्हण का मंगरूळ पिढवाले म्हण काही बोलायचं काम नाही. मस्त आहे. हा बँकॉकवाला जर सांगतो हाय जर त्याचं टापटी जर दाखवते असं आहे ते. आपल्याला काय बा आपल्या पोरी सुखात ठेव, आम्हाला काय घेणं ते नाही ते नको येऊ. फक्त आपल्या पोरी सुखात ठेव असं आहे आपलं. बाकी तो कसं काय गड्या माल चांगला आहे बापू. हा पहिल्या वेळेस पोरगण दवाई पाहून गेले आहे ना. हो पोरगण जवाई म्हणजे आपली वहिनी आहेत की नाही. वहिनीचा भाषा, वहिनीच्या भाषेचा सायाचा आहे हा पोरगा म्हणजे. हा हो ना मला बहीण सांगितलं ना. आणि याच्या घरी गेलो ना मी बाबाच्या घरी, तर ते नाही सांगितलं. त्या पहिले बोलाल तर मला सांगे बाई म्हणे मा भाऊ भाषाच आहे म्हणे, मा भाषाचा सख्खा साया आहे म्हणे. हो सख्खा साया एकुलता एकच आहे. आणि एक बहीण समजा आपल्या दिनून दिली ते. आणि लगे मायन बाप काहीच नाही ना, शॉर्ट फॅमिली आहे ना. आणि घडवून जाय ना पैसा आला होता. पोरगो शिकेलाय, नोकरीवर होतं पोरगो, कॅनडाला होतं. आता नोकरी नाही करत. आता इकडे कुठे शोधून राहिला. म्हणजे पुरा नोकरी नाही केली. अंदरची गोष्ट आपल्या चंद्रा म्हणून सांगितली. पुराले नोकरी केली नाही तरी बी काही कमी नाही. अहो मी काय म्हटलं मग, ते पानपुळा आणायला चालली मी बेबाईच्या घरी. एकच पानपुळा आहे ना, ध्यानच नाही मला. एका पानपुळ्यात होते का? पाय हो बाई, मग मला कोण नाही सांगितलं. येता येता मागवरून नसता आणला मग. काय नाही रे बाबू, अति मोठ्या बाईच्या घरचा आणतो ना, त्याच्या घरून आणलं की झालं. 2 असले की झालं. हो जाय मग घेऊन ये. मग काही आणतो पाहुणे याचा टाइम झाला तरी तुला अजून पानपुड्या शोधून राहिली. भरशीन घेत आहे. आण लवकर भर. हो हो माता तुम्ही म्हटलं प्रमोद हे बाय पोराले पोरगा येते का? नाही वाटते की यावेळेस येत नाही वाटते पोरगं. नाही तर मग प्रमोदनच विचारले असते पोराले प्रश्न. मॅट डोक्याची आपल्या घरी नसतात त्यात पोराले प्रश्न. त्याच्या घरी जाऊ आपण त्या बाबतीत त्याला प्रश्न विचारायला लागतात. आता आपल्या घरी आपल्या पोरीला विचारत असतात. ती पोरीला पाहिली येऊन राहिले ना. असं आहे का? मी म्हणलं आता प्रमोद आहे अनास करण्यानं तर शिकेलाय मा भाऊ, तो विचारीन त्याला काही प्रश्न. बाबू पोरगो कॅनडाला होतो. हो लय शिकेलाय पोरगो. लगे तसं का साजरे वाटले की नाही बाबू. साधा आहे पोरगो. एवढं काही असं कॅनडाच्या मानानं असं काही जास्त हिडगं नाही वाटलं बापा. नाही तर ते लेकराचे केस कुकडे तर कपडे कुकडे तर चष्मे कुकडे तसंच असते. चष्मा होता का बरं या नाही लावेल. पण तसं पद्धतशीर वाटलं का हो पोरगं? असं हिडगं वाटलं का शिस्त? नाही वा म्हटलं प्रमोद, म्हटलं पोराची गॅरंटी, पोराच्या बापाची गॅरंटी सोबत घेतली म्हटलं शांतराम म्हणून. काहीच बोलायचं काम नाही. पोराची माय पाहिजे आता ते शांतराम म्हणून त्याच्या बाबतीत नाही काय म्हटलं. आता पोराची माय काय काय समज साजरा आहे ना रे. आता आपण म्हणून नाही आमच्याच मतानं तर तसं नसते हो. तर चालतेच आहे. मेन काय असते माणसं चांगली पाहिजेत. पोरगं चांगलं पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे. हा आपल्या तुला मापाचा संबंध पाहिजे. तसं बी सांग का पोरगी आपल्यापेक्षा मोठ्याला द्याव म्हणजे तिचं टेन्शन राहत नाही. पण सून कधी बी गरीबाची करून आणा म्हणजे ती आपल्या घरी खाली मान घालून राहते, दबून राहते जशी. आणि आपली पोरगी श्रीमंताच्या घरी दिली की आपल्याला तिचं टेन्शन राहत नाही. असं असते गड्या हे. हा जुन्या लोकांचा नियम होता की सून गरीबाची करा आणि पोरगी मोठ्या लोकांना द्याव. हे तर माय बाई जुनच काढतात. जुनं काही नाही राहिला आता. पोरगी मोठे लोकांना द्या, सून गरीबाच्या काही नाही आणला. सब सारखे जाऊ दे बरं. मी चालली माय पानपुळा आणायले. अरे झाली का रे तयारी झाली का रे? हो 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 निघाले त्या.
शांताराम भाऊचा फोन आलता. बरं बरं निघत ना. आता हे भैताळ मला ते तुमच्या घरी गेली वाटी पाच दाना आलेली. योगिताची आई बरोबर ये निघाले म्हणतात पाहुणी. बकेट तिकीट भरली का पाण्यानं? दोन बकेट काढून ठेवतो. 2 पिढे मी पाहतो बापू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. जाय बाई आण तू ते 5 दाना. मी पाहतो कुठे भरेला कुठू त्या कुठीतलंच घ्यायला की ना पाणी. हा अरे बाबू भरेला आहे तू टेन्शन ना घेऊ. ताजा व्हायला सवयच आहे तशी गोंधळ करायची. अजून घरून नाही निघाले ते पाहुणे होतीच उड्या मारतात निरा. पाच गड्या वजे घे. अरे म्हटलं मोठी बाई पा बरोबर बसता आलं नाही तर इकडे या समोर या. नाही बसता आलं हे म्हणतात लिहिले पाहायचा बा. म्हटलं हे राजूचा मामा कोण तळ्याला उडत जाय काय घोर काय. मामा होय तो आता भाषाचा संबंध चालू आहे तर मामा नाही तळाला उडणार तर का आपण उडता बा. हा आपण झालो मोठा बाप. मोठ्या बापाले सावटतच चाला लागते. हा डांगडो करायचं काम मामाचं फुयाचं. हा पायदा बा ओ फुये बा राग भरचा नाही तर बा मजा करून राहिलो. नाही फुये काही एवढा साधा सुद्धा नाही. उलचक गोष्टीसाठी राग भरणारा. आम्ही काही राग भरणारे नाही बापा. बसा म्हटलं की बसतो, उठा म्हटलं की उठतो. आम्हाला तर काल रात्री सांगलं पोराचा संबंध चालू आहे म्हणून सकाळी यायला लागते. म्या म्हणलं बरं काय घोर नाही बा. हजर आम्ही 8 वाजता सकाळ. फुया राग भरतच नाही ना बापा. उगाच त्याचं नाव बदनाम करून टाकलं. अरे नाही राजा मजाक केली म्या. अरे बा ते मामाचं काय ते जरासा चाबी गिबी लावली शिन बहीण. पाहिजा बा ते जाईन काम गुलाय नाही तर. हा म्हटलं फुये बा हे हरभरा गिरभरा असते का तुमच्या इकडे? दोनाड्याच्या अंग मग काय तर हरभरा पेरला दुबार पेरला म्हणला आमचा. मग बापा ल येले झाली यंदा. हो ना राजो आमच्या इकडे तोच गोर झाला. लय जणांची दुबार पेरणे झाले. बाजूला गड्या पानपट्टी असले तर थांबवतो बरं. हे कोण्या गावचे होय तो पानपट्टीवाले? मावसा होय तो पोराचा मावसा. बराबर आहे. पायजो पाहुणे वळली काही पाहिजे वाटते. पान सुपारी पान खाता का? चला पानं खाऊ. आहे ना पानं जे याचं राहिलं पानं चालता गाव कसे आहेत राजू हे. हा जेवण राहिलं खाऊन राहिलं सगळं चहा पातला ना वेगळी शिंग. आता डायरेक्ट पानं नाही बा. अरे बा लवकर आले तुम्ही आपल्या घरी तर जेवण केलं असते बा. गप्पा घ्या ऐकू. हे आमचा साडू बाबी असा नाही आणि त्याचा इवाई बी सारखी जोड झालेली कायची दोघं इवायची. आमचा साडू असाच आहे गप्पेल आणि जवळ इवाई तसाच भेटला लेखाले गप्पेलच. शांताराम बोल म्हटलं इवायची जोडीच झाली म्हणलं तुमची. कशी आता काही कळलं नाही मले. नाही तशी म्हटलं आमचे साडू बाबी लय हुशार माणूस. हो पाण्यात जाते पण पाय वल नाही होऊ देत. कळब्यात जाईन पण कळब्याचं पान नाही अंगाला लागू देत. असं आहे आपला साडूबा. आई दे ना मला पोहे दे ना थोडेसे खायले. शिरा तरी दे मग. योगिता मुकाट्यानं साडी घाल तर बाबा कल्ला करून राहिले. तुला लय उशीर लागते मग. घाल बरं बाई साडी गिडी घालून बस बरं. ते बांगड्या गिंगड्या घाल. गयात घालतो काही भोंडा गया साजरा नाही लागत. अहो घालतो ना मग पहिले खायला ते देवा. मी चक्करून पडीन ना ते पाहुणीत. मला भूक लागली. अशक्तपणा आला मुले. सकाळपासून काहीच नाही जेवली मी. 2 पोळ्या जेवली फक्त. मोठी आई दे ना मला शिरा दे ना. माई आई तुम्हाला का उपाशी ठेवते का सांगा. काय करावं या पोरीचं. थांब आणतो. अशी आहे बाई पाहिलं ना. हा खरं ना याच्या सासरच्या लोकांचा तर फोन घेऊन आला ना तर मला असं खराब नाही वाटणार. मला वाटेन की त्याचे पाय धुवून पाणी पिऊ की काय बापा. माझी पोरगीच आहे तशी. सुचू देते का. हा तिचे बाबा कल्ला करून राहिली. एक तर म्हणतात तयारी करायला आणि हे पोरीचं खारच चालू आहे अजून. आता जेवली बरं. हा साजरा आहे का जेवली. आता पोहे शिरा खाईन ते पोट निघत नाही काय ढेबऱ्या तोंडाची. मग का धापा टाकत जाईन का काय सांगा पाहुणे. अहो कमी खाणं जरशी ढेकर देशी ना त्या पाहुणे जाऊन. मम्मी काय पण बोलत राहते तू. मग जेवण लय झालं जरस दे ना पोहे. हा मोठी आई लय मस्त झाले हो. मस्त दिसून राहिले. मोठी आई शिऱ्याचा घास देऊ मला. माझी आई तर लयच देतच नाही.
दे नाही त्या पाहुणेचं पोट फुगीन दे मले ममून राहीन त्याच्यात. घे धर जाय त्या खोलीत बस खाय लवकर तर ती साडी गिडी घालून तयारी कर. तुझा बाबा बोलले ना तर मला सांगू नको. करते ना मम्मी काय काय शिळा करून ठुका तो मेकअप आतापासून मला साडी घालून बस. मग ती साडी घातली की माझी जीव गुद मरते. तुला काय माहिती आहे माझी जीव घाय भरते मोठी आई. तुमचा नाही घाय भरत का ते साडी जीव माझी जीवच घाय भरते बिचारे. अब माय काय गुद मारत नाही जीव सवय नाही तुला म्हणून तसं होते. जाऊ दे घालते ते. जाय जाय हे प्लेट घेऊन जाय माय शिरा खाय आणि घाल मग. हा तरी बाई पाहुणे आले नाश्ता पाणी दिल्यावर मग तुला पाहुणेच झाला लागेल. हा सांगा बरं कोण सांगेन या पोरीले. आता इकडे मी प्लेटा काढून हे करू का हिची साडी घालून देऊ. होय लवकर घालतो ना मम्मी. मोठे काजू टाकणं विचार जसे त्या पाहुणेले खाऊ घालते का मला तर खाऊ घाल काही मी पोरगी हो ना तुमची. काजू काजू टाक काजू. हा टाक घाल दे. चला शिरा खातो जरा बसून मग लय वापड मला काही खायला नाही भेटणार. त्या पाहुणीची ना गाडी रस्त्यात पंक्चरच झाली पाहिजे. हे आलेच नाहीत पाहिजे. मला इकडे जीव भेटे काय विचारते काय नाहीत काही विचारत राहतात. अभ्यासातलं विचारा ना मला माझ्या कंपनीचं विचारा त्याचं काहीच नाही. पण काहीच विचारतात हे काय करतं ते काय करतं. आवड कशाची कायची आवड आहे शिरा खायची आवड आहे हे सांगू का. दिवसभर मला खात राहा वाटते मस्त झोपून राहा वाटते हे सांगू का. कसा झाला हो योगिता शिरा. मला नाही माहित ते तुम्ही खाल तुम्ही पा. मला म्या म्हणून गोड झाला तर मला सांग गोड झाला पिक्का झाला पिक्का झाला. मला चांगला झाला तुमचा तुम्ही पा कसा झाला तर मला नाही माहित. हाय मोठ्या बाई हाय का काही कामाची चव सांगायची कामाची नाही लोच करते भाई योगिता निराला आणल्यासारखी. बोलाही वाटत नाही बिचारे असं वाटते झालं माय आता काय कित्येक दिवस संबंध झाला की चालले जाईन माय. मग काले येतात तो मायले की बाई अतिच होते त्याचा लाल हट्ट पुरे सासूच्या घरी काय हो माय. असा गरम गरम शिरा खायला भेटेन का तिले. तरी तर बोलतो मला आणि मग एक चमचा अजून या गोष्टीवर. तू काय मोठी आई तू खाय बघ ते पाहुणे वाट नको पाहिजे बसू वापस आले की देता येते. नाही माय आम्ही नाही खात सांग नो बाई साजरा झाला का इतकं तर सांग. तू खा ना मोठी आई तसा तर चांगलाच झाला पण काय नाही ते कसा झाला मी नाही सांगत. मग बाबाला विचार बाबा दे. योगिता तू आता पटपट खायते पटकन साडी घाल बरं. तू साडी घालायला लय उशीर लागते ना माय तुला. हो ना मम्मी घालतो ना मला तर वाटते साडी चिटकूनच घ्या अंगाल्याशी फेविस्टिकनं निघायचं कामच नाही. रोज मला साडी घाल करत राहते. घालतो ना येऊ तर दे त्या लोकांनी का पहिले घालून बसून ना. ती पिवडी घालतो पोरी पिवडी घालतो बाई योगिता. हो मोठी आई पिवडीच घालतो. शिरा खातो बाई नाही तर या दोघी जणी मला काही सुचव देत नाही त्या साडी घातल्याशिवाय. पहिले शिरा खातो आणि घालतो माहिती साडी. ओ बाई हे बाय पोहे झाले माय शिराई झाला झाकणं ठेवणं याच्यावर. मोठ्या मोठ्या पातेल्या नाहीत का तो बाई. बाई तर तीच तयार की काढा ना टाटा ठेवा मोठे मोठे. बाई अजून पाहुणे आलेच नाहीत बिचारे पोहे राहू द्यायला लागत होते का नाही तर. नाही ना माय आले आले करत ना माहिती 5 मिनिटात येतात आणि 10 मिनिटात येतात. काही नाही झाकून ठेव. हे गरम पाणी करतो आणि त्याच्यावर हा पोह्याचा कढई ठेवून देतो. वाफीनं कसे पोहे नरम राहतात मग. हो बाई चालते बाई बाई याच्यासाठी मी खरं तर तुम्हाला बोलावतो. मला माहित आहे ना माडोक्स जती बंद पडते तर ती तुमचं चालू होते. फार सुद्धा माय हे पा गरम पाणी ठेवा त्याच्यावर बाई ते पोह्याचं धामट होऊन द्या. पोहे कसे नरम राहिले पाहिजेत ना माय कडकले वळकले पोहे साजरे नाहीत लागत ना. म्हणलं हे फळ कापू का राहू देऊ. नाही हो आतापासून नको कापू काय केलं पाणी सुटते मग माहिती पपई गिपई नको कापू बाई. पपई आणलं का लागे शेप अंगुरन ते काय होय माय माटावर बसून खेळून हे काका एवढं मोठं काढी फळ ते का. हो माय बाई तुमच्या देरानं वाटते तितके फळं आणले का सारे फळच खाऊ घालतात काय सांगा त्या सोयरीचे पाहुणे येले. आता विचारतो माय काय काय कापून काय काय नाही तो म्हणतील तर देऊन देतो बाई नॅरी प्लेट देऊन देऊ फळायची. झालं का झालं का तुमचं पाहुणे बस आले बरं ती आहेत म्हटलं शाळेत सोड. हो माय आले म्हणतात पाय मी म्हटलं की नाही एवढं मोठे होते का मग वक्तावर. झालं योगिताचे बाबा झालं या नाही 2 मिनिटं इथे या बरं. काय वहिनी काय राहिलं आता आले बरं बस शाळेत सोडायत पोट धाडलो मी. काय नाही झालं समजा म्हणलं उशेक शिरा खाऊन पहा बरं जरा उशेक पोहे खाऊन पहा मीठ गीट कसं काय तर. काय बा आता तुम्ही केले ना तुम्ही केल्यावर काय पाहा लागते. नाही पाहुणे आले आता कुठे बी तोंड खरकट करू. इले द्या योगिताच्या मायला द्या. पाय तुम्ही दोघे जणी पहा कसं काय तर. पाहिजे द्या बाई उशेक प्लेट काढून द्या नाही तर आपलंच लावते ते मीठच झालतो असं पोहे धमकत झालतो हे बघा उसाक शिरा तरी खाऊन पहा. दे दाखवा द्या लवकर. ओय ते पकडा भरले ना पानपुळा भरला ना. समज होईलाय काहीच नाही करावं लागत. बरं माय फळ कापतो ना मग. अहो काप ना मग होईलाय करतो फळस नाही कापले अजून कापेल बशीन काय करशील काय कशी बाबा बाई तू काप ना बरोबर. अरे बापा मॅच म्हणलो तिले म्हणलं पाणी गिरी सुटीन फळायले तर सध्या कापू नको काय नाही हात पाय धुळे लोकांनी आल्या आल्या जरा फराळाच्या प्लेटात नेता का तुम्ही घंटाभर बसू तर द्या दिले बुड तर टेकू द्या द्यायचे. हो ना बाबा आपण लोक कसं टाइमपास नाही झाला पाहिजे. कापू होय बरोबर काप द्या बरं मला उलचा उशिरात द्या उलचा. ओय मला माहिती तुमच्या हातची कुठे पोहे चुकूच शकत नाही वहिनी शिरास काय चुकीन बा तुमच्या हातचा द्या पण उलचा. चिकट गिकट झाला का तूप गिफ्ट साजरा टाकलं बापा अगय पगय टाकलं. हा मस्त वहिनी इलायचीचा वास मस्त येऊन राहिला काहीच पाहा लागत नाही सगळं पद्धतशीर प्लेटा गिटा बरोबर काढायचा आवाज नाही आला पाहिजे बाहेर नाही तर ओय बजारे बा पडशीन प्याले नाही तर शांततेनं कर. आणि योगिताची तयारी झाली का.
मी पहिली एक घास घ्या त्या पोह्याचा आणि मग त्या पाहुण्याचा योगिताची तयारी होते समजा होते. तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं योगिताचे बाबा. लस टेन्शन घेता बाई तुम्ही निरा. धावपळ तसंच करतात बाई ते निरा. हमेशाच करतात तसं. मला तर सवय झाली आता. अरे आली वाटते. वहिनी मस्त झाली. एक घास खाल्ला हे प्लेट भाजून ठेवून द्या. प्लेट काढणं सुरू करा. पहिले बरोबर कापणं बरोबर येतं. आमले जेवला तर कशी कापणं बरोबर सकून पासून काय लावून ठेवलं मी माझ्या खानदानाचा उद्धार करतात. मी हो म्हणूनच टिकून राहिली. जा आता ते पाहुण्याचे देखता बडबड नका करायला लावू. जा की राहिना माय त्याच्या ताईला सुचत नाही. जाऊ दे काप माय दाखव माझ्यावर दे एक मी कापतो. हो माय घ्या नाही तो अजून माय मला साधवतील. झालं नाही उशीर झाला करू. अरे म्हटलं वहिनी पोह्यावर खोबरा किसन ते काय ते काय ते शेव ना शेव आणून दिली बाकी शेव टाकजा पोह्यावर आणि लागे काय तू संभार टाकजा संभार. हे बा असे करा योगिताचे बाबा. तुम्ही अति की नाही हे चिरचार करा प्लेटा गिटा भरा. मी ना पाहुणेले राम करायला जातो. पाहुणे जाऊन बसतो. हा तुम्ही करा हे अति पोह्यावर शेव टाकणं संभार टाकणं. मी जातो पाहुणेले राम करेले. भाई तार तुला सांगायला आलो वहिनी तोरचा तुम्ही विचारा नका लागू. होय तारते बरोबर गेले याद नाही येणार. पाहुणे घरी गेल्यावर पण माय पोह्यावर शेव टाकलेच नाही तो खोबरा किस्ती तर मला यादही नाही राहिली बाई. हे मग म्हणायची होय. मम्मी कशी घातली साडी? असाच घेऊ ना पदर. मोठे बाबा म्हणतात असाच पदर घे. त्या दिवशी घेतला नव्हता ना मी खांद्यावरून. आता असाच ना मग मोठी आई. अहो बाई असाच माय आमच्या काळात डोक्यावर घ्या लागे. पुढे चाललं तर ठोकर लागे दिशी नाही. इकून तिकून भाऊ उभा राय कोणी उभा राय नेत नाही तर ती पाटावर जाऊन बसा लागे. नाही होतं तुम्हाला तरी लय मोकळी खाय माय बाई. पण तरी बाई खांद्यावर पदर असू दे बाई साजरं लागते. गळ्यात कोण नाही घातलं बाई. हा तर भटा गळ्यात साजरं लागते का माय? तुला सांगितलं होतं ना योगिता गळ्यात घाल म्हणून. हा ती बारकी चेन घालणं गळ्यात. अहो मम्मी अहो मोठी आई या साडीचा पदर आहे की नाही हा असा घेतलाय कसं नेकलेसच आहे का? मग त्याच्या अंदुरी काही असलं ते लय बटबट दिसते ती बॅकवर्ड. अहो जुनी फॅशन झाली ते. तसं नसते. आता कानातले घातले तर गळ्यातलं घालत नाही. गळ्यातलं घातलं तर कानातलं घालत नाही. कानातले घातले मी मोठे तर आता गळ्यातलं घातलं की लय बटबट दिसते ती. काय सांगा माय. कानातलं घातलं की गळ्यात नाही धोंडरा नाही आणि गळ्यात घातलं तर कानात धोंडरा. काय माय बाई तुम्हालाच माहिती आहे काय फॅशन होत तुमच्या. तर बारको घालाव का ना तरी बी गळ्यात घाला. गळ्या भरून दिसते माय. साडी बाकी मस्त दिसते की ना. अशा पिवळ्या रंगानं रंग पाय कसा उजटला तिचा मस्त. ऐकतच नाही ना. बा साजरी दिसते ना. भाऊ बी म्हणत ना पिवळ्याच रंगाची साडी घालायला. बाय व चांगली दिसून राहिली की नाही. दिट ना लाग मामा लेकीले. फोटो काढजो. तिकून आली की पाहुणे आली की फोटो काढून घेजो. मस्त दिसून राहिली. पोरगा आलो का बाई आजही बोलणं. तुला काय करायला पोरग येऊ की नाही हो. खाली पाहायचं कडे ना. पाहुणे वर नाही पाहायचं माट्यासारखं. पाहुण्याच्या तोंडाची इकडे खाली ठेवायची नजर खाली असली पाहिजे. नाही वास पोरग नाही आलं बाई. त्या रोजी पाहिलं नाही का त्या पोरग? मी आता पाहिलं. त्यानंच तुम्हाला पाहिलं नव्हतं. 2 के बोलावलं. मी म्हटलं आज आलो तर तिसऱ्यांदाही पाहिल्या जाते. घे बापा पाहून नाही तर डबल बोलावशील मले. आणता का पोरीले पाहुणे का बाई? योगिता आरामशीर बोलणं. पाहुणे नाही ऐकू जात असते ना. बोलल्या मोठ्यानं बोल नाही बाई. तिकडे आहेत ना होते मम्मी इकडे आला ऐकू जाते. बरं चालली मी पंख्यात बसतो जरशी. ती घर मी येऊन राहिली बाई मला. बरं मी चांगली दिसून राहिली ना. मस्त दिसून राहिली. जाय ते तोंड पण ठेवतो आणि बोलायचं नाही पाहुणे आणि खाली पाहायचं. अरे म्हटलं अति आहे का बाई योगिता? हा ती आहे बाई. चाल वाटते तुला बोलायला. झालंय का खाणं द्यायचं? एक खेप चहा ने ना मोठे बाबा. चहा ने ना. मी जशी पंख्यात बसतो ना त्यात लोक मला घाम येऊन राहिला ना. झालं चहा झालं नाश्ता झाला सगळं झालं. चल तू पदर वर घे बाई वर घे. डोक्षवून घेऊ नको. एका पोरी तुम्हाला सरम लागते तर तसा सोयरीच्या पाहुणेत बाई पदर डोक्षवूनच असते. तुम्हाला पोरीला कोण सांगावं आजकाल नाही तर सोयरीच्या पाहुणे डोक्षवून पदर पडला तर बरोबर ना समजत जायत. तुम्हाला डोक्षवून पदर घ्या म्हटलं की तुम्हाला काय वाटते काय सांगा. नाही भाऊ ते बी घेते. योगिता डोक्यान पदर घे. चाल बरं बाई चाल. हो मम्मी घेतो ना. तिथं गेले घेतो ना. इथून नाही घेत मी. मला चालता नाही येणार ना. तिथून कुठे पदर घेऊ डोक्यावर. मम्मी तर मला तोंडावर पाळायची होय. मला दिसत नाही बी डोक्यान पदर घेतला की. मम्मी येतो मम्मी. आरामशीर चालणं व पोरी आरामशीर चालणं. क्लोज करते बाई. हे पाय कशी दसं चालली. काही पोरीची चालीचत नाही जायची निरा. जाते ना व पाय तर तिथं ती गेली आरामशीर चालली की नाही. अव शिकेल आहे ते हुशार आहे. ते मुद्दा म्हणून करते. आता लाडकी आहे लाईनी आहे म्हणून तो आजवळ वाटते. तिला का कळत नाही. पाय कशी चालली बरोबर. जाते ते कळते तिला समजा. हो ना तशी हुशार आहे पण ऐकतच नाही बाई निरा.